गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर साई लीलाच्या गौरी गणपती या विशेष भागामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आपण आज आलेलो आहोत एका घरगुती गौरी गणपती उत्सवाच्या ठिकाणी। ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी गणपती याचं उत्सुकता महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात असते आणि हल्ली तर सगळीकडेच नटण्या मुरडण्याचं वेळ महिलांना आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। पण गणपती उत्सवामध्ये जो काही ऊर भरून आलेला असतो महिलांचा आणि जो काही त्यांचा जोश पाहायला मिळतो आणि त्याला साथ मिळते गौरी गणपतीची। तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गणपतीच्या तिसऱ्या दिवशी त्यांचं आगमन होतं, चौथ्या दिवशी त्यांचं जेवण असतं आणि पाचव्या दिवसी त्यांचं विसर्जन केलं जातं। तर अशाच पद्धतीने आपण एका घरगुती गौरी आणि गणपतीच्या उत्सवासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी महिला तुम्हाला आनंदोत्सव साजरा करताना दिसणार आहे। त्या कशा पद्धतीने नटलेल्या आहेत, कशा पद्धतीने मुरडत आहेत आणि कशी भजनं गायली जात आहेत याचा आस्वाद तुम्ही सगळे घेणार आहात। त्यामुळे साई लीला बघत राहा। आपण शरद काळे आणि ईश्वर काळे यांच्या घरी आलेलो आहोत आणि खूप सुंदर पद्धतीने अशी आरास केलेली आहे गणपती बाप्पाची। ज्येष्ठा आणि कनिष्ठा आपण बघू शकतायत, गौरी बसलेल्या आहेत सोबतच। आणि या ठिकाणी नववधूचं आपण स्वागत करूया सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। तुमचं नाव? तेजस्विनी अंकुश काळे। किती तारखेला झालं लग्न? 31 जानेवारी 2023। जानेवारी 2023। म्हणजे हा तुमचा पहिला सण आहे? हो। मग कशी उत्सुकता आहे, काय वाटतंय तुम्हाला? तशी तर फारच एक्साइटमेंट आहे, पहिलंच वर्ष आहे त्यामुळे सर्वच गोष्टी उत्साहानेच घडत आहे। आणि गणपतीचं आगमन झालं, गौरी आहेत, मग नटायला मिळणारे सासूबाईंनी काय काय मदत केली त्यासाठी? सर्वच गोष्टीमध्ये मेकअप करण्यापासून ते सामान गोळा करण्यापासून सर्वच गोष्टी त्यांची मदत आहे। ओके, मग फक्त आजच्याच दिवसापुरती मदत होती की रोज करतात? रोजच करतात, रोजच असते। म्हणजे सुनबाईंनी नटलेला सासूबाईंना खूप आवडतं। अरे वा, हा खूप छान एक विषय आहे। म्हणजे विषय म्हणण्यापेक्षा आज सगळ्याच सासूबाईंना वाटतंय की आपल्या सुनांनी छान दिसावं, सुंदर दिसावं आणि तिने काहीतरी करावं, ही खरंच प्रत्येक सासूबाईची इच्छा असते। आणि त्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं। उगाच आपण बऱ्याच ठिकाणी असं ऐकतो की नाही माझी सासू खूप खाष्ट आहे किंवा माझी सासू मला हे करूच देत नाही, असा काही अनुभव जानेवारी ते सप्टेंबर मध्ये आला? अजिबात नाही। नक्की ना? हे तुम्ही बिनधास्त सांगू शकताय? नाही, जे खरंय तेच। तसं आम्ही सासूबाईंना पण विचारणारच त्याबद्दल। बरं, याच्या पुढे काय करण्याची इच्छा आहे? म्हणजे शिक्षण घेतायत, झालेलं आहे पूर्ण की नोकरी करते सध्या? हो तेच। मग जॉब आणि घर कसं सांभाळलं जातं? ते दोघे मिळून सांभाळतो, जसं ज्याला मॅनेज होईल तसं। सासूबाई पण जॉब करतात? नाही, त्या हाऊसवाईफ आहे, बट साईड बाय साईड बिझनेस पण आहे आमचा पाणीपुरीचा, तर त्या तिकडे पण बघतात आणि घरी पण बघतात। मग मला जसं ड्युटीवर ॲडजस्ट होणार तसंच मी बघणार, त्यांना जसं ॲडजस्ट होणार तसं त्या बघणार। बरं, गौरी आणि गणपतीविषयी थोडक्यात छोटीशी कथा किंवा आख्यायिका काही माहिती आहे का तुला, किंवा का हा सण साजरा केला जातो आणि तुला का वाटतं स्पेसिफिक की मी आज यासाठी तयार झालेली आहे? तसं बघितलं गेलं तर गणपती हा उत्साहाचा सण आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा खूप आनंदाने साजरा केला जातो आणि त्यासोबत गौरी गणपतीच्या बहिणी आहेत, तर नाही काही जास्त दिवस, पण हे 3 दिवस त्यांच्यासाठी खास असतात। म्हणून गौरी ह्या घरात आल्यानंतर जो उत्साह असतो तो व्यक्त नाही करता येणार, त्यामुळे त्याच्यासाठी खूप आनंद असतो तो। तर पूर्ण 10 दिवसांचा गणपती असतो की गौरीसोबत? नाही, पूर्ण 10 दिवसाचा गणपती आणि 3 दिवसाची गौरी। तर नववधू आपण बघतोय आणि ती खूप सुंदर सजलेली आहे, पण हा साज ज्यांच्यामुळे आहे त्यांच्यासाठी एक उखाणा झाला पाहिजे असं आम्हाला वाटतंय। आणि उखाणा छान घ्यायचा आहे, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वागून वगैरे, आता हा उखाणा नकोय आता। हां, त्याच्यामुळे खूप छान लेटेस्ट उखाणा घे, पण छान उखाणा झाला पाहिजे। आणि हा फायदा बघा, आपण म्हणतोय मोबाईल शाप की वरदान, पण इथे वरदान ठरलेलं आहे मोबाईल। उखाणा बघण्यासाठी मोबाईलचा उपयोग केला जातोय। गौरी पूजनासाठी हिरवी पैठणी मी नेसली, अंकुशरावांना पाहून गालात गोड हसली। अरे वा, छान छान, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे। अजून छान मोठा उखाणा अपेक्षित होता मला। ठीक आहे, मी सासूबाईंकडनं ही कसर भरून काढणार आहे नक्कीच। हो, नक्कीच। तर आपण छोटेसे खेळ खेळणार आहोत गौरी गणपतीच्या निमित्ताने, जे घरगुती आपला हा उत्सव साजरा केला जातोय त्यासाठी। आता तेजस्विनी नाव ना, तेजस्विनी सोबत कोण येते फुगडी खेळायला? चला लवकर, फुगडी खेळायची आहे।
फुगडी खेळते असं सांगितलं, पण आत्ता तुम्ही अनुभव घेतलाय नवी नवरी आणि होणारी जाऊ, बरोबर ना? होणारी जाऊ यांनी दोघींनी फुगडी घेतलेली आहे आणि छान त्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. त्यांच्या दोघींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. आणि आता पुढचा खेळ घ्यायचा आपल्याला, घ्यायचा पुढचा खेळ. हां चला, तर आता आपण इथे मंगळागौरीच्या खेळामध्ये बघतोय पुढचा खेळ आहे पकवा. फुगडी खेळून झालेली आहे, दोघी जावांनी छान फुगडी खेळली आणि आता पकवा खेळत आहेत. दोघी बहिणी आहेत, या सख्या बहिणी आहेत. एकीच्या लग्नाला 3 वर्ष झालेली आहेत आणि एकीचं नुकतंच जानेवारीमध्ये लग्न झालेलं आहे. तर आपण बघूया आता या दोघी पकवा हा खेळ कसा खेळतायत. खेळताना लाटणं तोडतायत की शांततेत हा खेळ त्यांच्याकडनं खेळला जातोय हे आपण सगळे बघणार आहोत. थोड्या वेळापूर्वी आपण सुनबाईंशी गप्पा केलेल्या आहेत. सुनबाईने सांगितलंय की तिचा हा पहिला सण आहे आणि ती किती आनंदात आहे. तर या आनंदाच्या खऱ्या वाटेकरी आहेत आणि ज्या घराच्या मालकीन आहेत अशा सासूबाईंशी आपण आता बोलणार आहोत. किती वर्षापासून तुम्ही गणपती बसवताय? गणपती तर पहिल्यापासून बसवतो आहे आम्ही. हां, पारंपरिक सासूच्या पारंपरिक महालक्ष्मी सासूनेच आणलेले आहे, त्यांच्याच पारंपरिक आम्ही करतो. त्या मोठ्या जाऊबाई आहे, मी 2 नंबर आहे. हां, त्याच्यामुळे 3 दिवस खूप म्हणजे आम्हाला असं मस्त वाटतं, एकदम असं आल्यावर असं छान वाटतं, असं उत्साह वाटतो, हे वाटतं असं काय दुखणं नाही, काय नाही, काहीच नाही असं. ही तुमची मोठी सून आहे का? पहिली सून. आतापर्यंत म्हणजे जानेवारी लास्ट 2022 डिसेंबरपर्यंत तुम्ही सूनबाई होत्या. हो. मी आता सासूबाई आहे आणि 2024 मध्ये तुम्ही सासूबाई झाल्या. तर तो अनुभव कसा आहे तुमचा? हा 23 मध्ये तिचा जॉबच्या हिशोबाने ती तिचं करते, मी माझ्या हिशोबाने करून घेते. जेवढं होईल तेवढं ती करते, जेवढं होईल तेवढं मी करते. दोघी सामंजस्य. हां, समजून घेते एकमेकीला. हां, आणि हा तिचा पहिलाच उत्सव आहे, गणपती उत्सव, गौरी गणपती पहिलंच वर्ष आहे तिचं. तर तिची तुम्हाला किती मदत झाली आणि तुमची काय अपेक्षा होती की अजून ही मदत तिने करायला हवी होती? तिने करायला पाहिजे. इथून पुढं असंच सगळ्यांना सांभाळून सगळं केलं पाहिजे, एवढंच, बाकीचं काही नाही म्हणणं. तुम्ही मनमोकळं करू शकतात आमच्याजवळ. हो, मग लोकच बोलते ना मी. सगळं करावं तिने, असं सगळा परिवार धरून सगळ्या सांभाळून, बस एवढीच अपेक्षा आहे. आणि सुनबाईच्या हातचा कुठला पदार्थ तुम्हाला आवडतो स्वयंपाकातला? सगळा पदार्थ चांगलं करते, आता काय सांगू. तरी तुमची एक अशी स्पेसिफिक आवड असेल की नाही हे खूप छान बनवते ती, म्हणजे तुमच्यापेक्षा म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये जी परंपरा सुरू आहे, एखादी भाजी असते विशिष्ट, आपल्या घरातली परंपरा असते ती की ती घरातल्या पुरुषांना प्रत्येकाला आवडते, पण आजी सासू करत होती किंवा माझ्या सासूबाई करत होत्या, मग आता मी तशी करते आहे आणि मग ती तशी तुला जमली पाहिजे. ही कुठली भाजी तुम्हाला वाटते? काय सांगू आता. कुठली वाटते? मेथीची बाई चांगली करते. मेथीची भाजी सुनबाई छान करते. 100 पैकी 100 मार्क मेथीच्या भाजीसाठी मिळालेले आहेत. सुनबाईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि सासूबाईंसाठी पण खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण सासूबाईंनी भरभरून कौतुक केलंय सुनबाईंचं. तर आपण पुढचा खेळ सासूबाई आणि सुनबाईंमध्ये खेळणार आहोत. कोणता खेळ खेळताय तुम्ही? तर आपण आता अशा पद्धतीने घागर घुमू दे हा खेळ अनुभवणार आहोत, त्याचा आस्वाद घेणार आहोत, बघणार आहोत. सासूबाई, सुनबाई आणि सासूबाईंची बहीण यांच्यामध्ये ही कॉम्पिटिशन होणार आहे. तिघींमध्ये किती जोश आहे आणि आपल्याला तिघीजणी कशा पद्धतीने ती घागर नाचवून दाखवणार आहे त्याचा अनुभव सगळ्यांनी घ्यायचा आहे. चालेल आजी काय सुरू?
मावशींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक मिनिट मावशी थांबायचं. खरंच आहे, खऱ्या पद्धतीने खऱ्या प्रकारे घागर घुमलेली आहे आणि आजकालच्या प्रत्येक नवतरुणीला लाजवेल असा जोश मावशींमध्ये होता आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने मावशींनी घागर फुंकलेली आहे, घुमवलेली आहे. याच्या मागचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं देवीला आनंद मिळण्यासाठी असं. ओके.
अगदी समर्पक शब्दांमध्ये उत्तर दिलेलं आहे. देवीला आनंद मिळणं म्हणजे थोडक्यात बायकांना आनंद मिळतो. हा, महिला शक्तीला आनंद मिळतो. कारण दिवसभराच्या व्यापातून म्हणा किंवा संसाराच्या रहाटगाड्यातून म्हणा, हाच काहीतरी वेळ असतो जो आपला असतो आणि ज्यात आपण काहीतरी सुख शोधत असतो किंवा उत्साह शोधत असतो. आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिवसभराचा जो थकवा आहे तो कुठेच दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही भजनही तितक्याच उत्साहाने म्हणताय. खूप थकलेला असतो आम्ही, खूप आजारी असतो, पण भजन म्हटलं की आम्ही बऱ्या होतो. सगळा आजार दूर होतो आमचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मावशींसाठी. आणि मी आजींशी बोलेन थोडंसं. दोघं आजींशी बोलणार आहे. या प्रमुख आहेत. नाही, असं ते प्रमुख सगळेच आहे आमच्यासाठी. बोला. जय हरी. किती वर्षापासून तुम्ही हे मंडळ चालवताय किंवा काय कल्पना होती मंडळ सुरू करण्याची? ऐका, हे मंडळ आमच्या शिंदेताई प्रमुख आहेत. 40 वर्षापासून चालवतात. आम्ही आता 5-7 वर्षापासून मंडळात आलेलो आहे. त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ, जेल रोड असं आमचं मंडळ आहे. सांप्रदायिक भजनं करतो आम्ही. मंडळ सुरू करण्याची कल्पना कशी आली आणि का करावं असं वाटलं तुम्हाला? आमच्या इथं दत्ताचं मंदिर आहे. एक तिथं भजनाला आठवड्याला जातो आम्ही. असं वाटलं का दत्ताच्या नावाने भजनी मंडळ तयार करावं, म्हणून त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ तयार केलं. आज किती महिला आहेत तुमच्या या भजनी मंडळामध्ये? 9-10 जणी आहे. 10 जणी. आणि मग ही भजनं कशी असतात? जसं आजी म्हणाल्या की सांप्रदायिक भजनं असतात तुमची, तर मग फक्त कार्यक्रमाचे रूपरेषा कशी असते? वर्षभराची असतात की फक्त आपले गौरी गणपतीच्या काळांमध्येच असतात? नाही, नेहमी चालू असतात. गौरी गणपती, वाढदिवस, पुन्हा महिन्याचे असतात, पुन्हा शेवटचे जे गेले त्यांचे असतात, बड्डे वगैरे सगळं असलं सगळ्याचे असतात. पुन्हा प्रत्येक कार्यक्रमाला असतात. वर्ष श्राद्ध, डोळे जेवण, वाढदिवस, स्मृतिदिन, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही करतो. प्रत्येकाचे अभंग वगैरे वेगळे असतात आणि सादरीकरण वेगळं असतं. बारसं वगैरे असलं मग तर आम्ही सगळं कृष्णाच्या जन्मासारखंच करतो. आणि भरपूर नाशिक जिल्ह्यात फिरतो बरं का आम्ही. अरे वा, हो, पूर्ण हो, नाशिक जिल्ह्यात फिरतो. हो. छान, छान. सप्ताह वगैरे, सप्ताह सगळे. पण बोलवा आम्हाला. नक्की. बरं, 2000 आजींना का? सचिव म्हणून निवड झाली माझी. अरे वा, त्यासाठी अखिल भारतीय जोरदार वर्ष. टाळ्या, आजींचं अभिनंदन करू. धन्यवाद. बरं, आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जोशाने उतरलेली आहे. म्हणजे प्रत्येक कामामध्ये महिला पुरुषाच्या मागे नाहीये, सोबतच आहे. तर ज्या पद्धतीने आज वाढदिवस साजरे केले जातात, पहिला मुद्दा, वाढदिवस साजरे केले जातात, हॅपी बर्थडे झालेला आहे, तर केक कापतात की भजनांना जास्त हे मिळतो? तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने स्कोप असतो? म्हणजे भजनांना जास्त स्कोप मिळतो. ओके, हो. म्हणजे आवर्जून बोलवलं जातं भजनी मंडळांनाही. म्हणजे बदल होत चालले. डोळे जेवण. उद्या आम्ही पुण्याला चाललोय. अरे वा, हो का? उद्या पुण्यामध्ये चाललोय. ओके ओके. तर खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आणि खूप उत्साह माझ्यामध्येही आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना बघून. कारण बऱ्याचदा महिला तक्रार करण्यामध्ये आपला वेळ जातो. म्हणजे एक खंत ही त्याच्यात वाईट वाटण्यासारखं आपल्याला काही नाही. कारण खरी गोष्ट आहे, घरात दिवसभर राबणं म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण काय करत असतो, तर सकाळी उठल्यापासून आपले पतिदेव बाहेर जातात, जॉबला जातात म्हणून डबा करायचा, मुलं घराच्या बाहेर पडणार आहेत, शाळेत जाणार आहेत म्हणून डबा बनवायचा, त्याच्यानंतर आपल्याला वेळ मिळाला तर आपण नाश्ता करणार, जर नाही वेळ मिळाला तर मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. घरात सासू सासरे आहेत, दीर जाऊ आहेत, नणंद आहे, येणारे जाणारे आहेत, यांच्या सगळ्यांमधनं जर वेळ मिळाला तर आपण स्वतःला वेळ देतो. आणि मग 30 गाठल्यानंतर किंवा 40 ओलांडल्यानंतर खूप साऱ्या व्याधी आपल्याला तोपर्यंत जडलेल्या असतात. आणि मग नंतर कुणी म्हटलं, म्हणजे मी माझीही गोष्ट सांगते, बऱ्याचदा होतं आपल्यासोबत, तू इथे का नाही आली? अगो काय सांगू, खूप कंबर दुखत होती माझी, नाही ना जमलंच नाही, घरामध्ये इतके पाहुणे आले होते. पण तुम्ही आज सगळ्याजणी, किती वाजलेत आता, 8:30 वाजत आलेत रात्रीचे आणि बाहेर धो पाऊस पडतोय, आम्ही तरी गाडीतनं फिरतो. क्या बात आहे. तर इतक्या वयामध्ये तुम्ही, या उतार वय म्हटलं जातं आपल्याकडे तुमच्या वयाच्या महिलांना, उतार वयामध्ये आपण, तुमच्यामध्ये जो जोश आहे तो आजच्या जानेवारीमध्ये लग्न झालेल्या या नवतरुणीला लाजवणारा जोश आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान, खूप छान. आणि तुमचं काम असंच सुरू राहो, अविरत सुरू राहो आणि तुमची गोड भजनं सगळ्या महाराष्ट्रात ऐकायला सगळ्यांना मिळो,
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते मी आज. मोरया, मंगल मूर्ती. गौरी गणपतीचा हा उत्सव घराघरामध्ये आणि मंडळांमध्ये उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ आणि कनिष्ठ आल्या की गणपती उत्सवाचा जो आनंद आहे तो नक्कीच द्विगुणित होतो आणि प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये गौरी आणि गणपती असतील त्या घरामध्ये गौरींच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघितली जाते. तर अशा पद्धतीने आपण काळे यांच्या घरी आलेलो आहोत आणि गौरी गणपतीचा हा उत्सव सुरू आहे आणि आत्तापर्यंत आपण सगळेच खेळ जवळजवळ अनुभवले. गवळणही आता आपण अनुभवणार आहोत. त्याआधी ओटी भरण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे. महिला आलेल्या आहेत गौरी गणपतीला नमस्कार करायला आणि ओटी भरायला. आपल्याकडे ही श्रद्धा आहे की गणपती आल्यानंतर ज्यावेळेला गौरी येतात त्यावेळेला त्यांची ओटी भरल्यानंतर सुवाष्ण महिला जी असते, म्हणजे सवाष्ण जी असते, तिच्या मनातली इच्छा पूर्ण होते. आणि कुठल्याही सवाष्ण महिलेची इच्छा काय असते तर तिच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, सुख समृद्धी असू दे आणि कुठल्याही इडेपिडेपासून त्यांच्या घराचं रक्षण होऊ दे. हीच एक भाबडी इच्छा प्रत्येक महिलेची आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा भारतामध्ये आहे, आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि अशा पद्धतीने इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे आणि या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर लगेचच एक सुंदर गवळण आमच्या सगळ्या मावशी, काकूबाई, आजीबाई सगळ्या म्हणणार आहेत आणि त्याच्यावर त्रिमूर्ती महिला भजनी मंडळातल्या आजी म्हणणार आहेत आणि त्यानंतर सगळ्या गवळणीवर जे आपल्या फेर धरणार आहेत त्याचा आपण अनुभव घेऊ आता. गवळणी, ओके.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सर्वांगी सुंदर Oh,
तर अशा पद्धतीने आपण घरगुती गणपती गौरीचा अनुभव घेतलेला आहे आणि घरगुती गौरी गणपतीमध्ये देखील महिलांनी किती उत्साह दाखवला हा पण सगळ्यांनी पाहिला। त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ या ठिकाणी आपण त्यांचे भजनं अनुभवले। खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी गवळण गायली, खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी गौरी गणपतीची भजनं गायली आणि अशा पद्धतीने या गौरी गणपतीच्या उत्सवाचा इथे समारोप झालेला आहे आणि याचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहायला विसरू नका, फक्त साई लीला वाहिनीवर।